घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। पुण्यातील महादेव ॲप प्रकरणातील कारवाईचा तपशील आता समोर आलेला आहे। महादेव ॲप ऑनलाईन सट्टा प्रकरणामध्ये आता 99 जणांना अटक करण्यात आलेली आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सर्वप्रथम आपण साम टीव्हीवर पाहताय। महादेव ॲप ऑनलाईन सट्टा चालवणाऱ्या ठिकाणी काल पुणे पोलिसांनी छापा टाकला होता। ते ठिकाण एक कॉल सेंटर असल्याचं सुद्धा आता समोर आलेलं आहे आणि आता 99 जणांना आता पोलिसांनी अटक केलेली आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहत आहात। पुणे ग्रामीण पोलिसांनी नारायणगावमध्ये धडक कारवाई केलेली आणि यामध्ये आता 99 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। 2 महिन्यांपूर्वी सुद्धा नारायणगाव आणि जुन्नर इथं 2 प्रतिष्ठित व्यावसायिकांनी आयटी कंपनी सुरू केली होती। मात्र या ठिकाणी महादेव बुक आणि लोटस 365 या ॲपद्वारे आयपीएल आणि इतर खेळांवर ऑनलाईन सट्टा खेळण्यात येत असल्याचं पोलिसांना या संपूर्ण तपासामध्ये आढळून आलेले आणि त्यानुसारच आता या पथकाने छापा टाकला आणि यामध्ये 99 जणांना अटक केलेली आहे। महादेव बेटिंग ॲप प्रकरणातली ही सगळ्यात मोठी घडामोड आपण पाहतोय आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांच्याकडनं। रोहिदास, आपण पाहतोय आता महादेव ॲप प्रकरणी 99 जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। कशा पद्धतीने पोलिसांनी हा संपूर्ण तपास केलेला आहे? खरं तर आता 25 तासापासून पुणे ग्रामीण पोलिसांचा टीम 4 टीम या ठिकाणी तपास करत होते। काल पहाटेच्या सुमारास या ठिकाणी छापा मारल्यानंतर 99 जणांचा तपास करण्यात आला। त्यानंतर 99 जण अटक करण्यात आलेली, मात्र त्याचे मुख्य सूत्रधार आहेत हे फरार झालेले आहेत। त्यांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या 3 टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत। मात्र ज्या पद्धतीने महादेव ॲप आणि लोटस 350चं ॲपचं जे बुकिंग त्या ठिकाणाहून घेतलं होतं त्याच ठिकाणाहून पैसेही ट्रान्सफर केले गेले होते। धक्कादायक प्रकार म्हणजे आयपीएल सारखे आणि इतर खेळांचे बुकिंग सुद्धा याच महादेव ॲपमधनं इथनं केले गेले होते। ही प्राथमिक माहिती त्यातून समोर येते। यामध्ये काही मोबाईल, बँक खाती, एटीएम ह्या सगळ्या गोष्टी जप्त करण्यात आलेल्या आहेत। ग्रामीण भागातली ही सर्वात मोठी। धन्यवाद रोहिदास, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल वेळोवेळी मी तुमच्याकडनं अपडेट घेत राहणार आहोत। तर महादेव